नमस्कार, मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याविषयी चर्चा करत असतो आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आजचा आपला विषय आहे सर्व प्रकारच्या हर्नियाच्या उपचारांमध्ये किमान आक्रमक शस्त्रक्रिया, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक। आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत ऑनलाइन कनेक्ट झालेले आहेत डॉक्टर हर्षवर्धन चौकुलकर। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्ते। नमस्कार। डॉक्टरांविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात। हे पुण्यातील एक प्रतिष्ठित जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन असून या क्षेत्रात त्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून त्यांनी जनरल सर्जरीमध्ये MBBS व MS अभ्यासक्रम पूर्ण केला आणि या क्षेत्रात अधिक प्रावीण्य मिळवण्यासाठी मुंबईतून ॲडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपीमध्ये फेलोशिप आणि ड्यूक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर USA येथून रिसर्च फेलोशिप मिळवलेली आहे। डॉक्टर चौकुलकर हे कोलोरेक्टल शस्त्रक्रिया म्हणजेच मोठ्या आतड्यांची शस्त्रक्रिया, व्हेरिकोज वेन्स आणि प्रोक्टोलॉजिकल कंडिशन्स यासाठी लेझर उपचार तसेच गुंतागुंतीचे हर्निया उपचार, ओटीपोटाच्या भिंतीची पुनर्बांधणी यावर लक्ष केंद्रित करत कमीत कमी छेद असलेल्या आणि लॅप्रोस्कोपिक प्रक्रियांमध्ये त्यांचे प्रावीण्य आहे। उत्कृष्ट निदान आणि रुग्ण केंद्रित दृष्टिकोन यासाठी ते ओळखले जातात। सध्या ते रुबी हॉल क्लिनिक वानवडी येथे कार्यरत आहेत। गॅस्ट्रोइंटेस्टिनल आजारांवर उपचार, थायरॉइड, स्तन शस्त्रक्रिया आणि आधुनिक लॅप्रोस्कोपिक प्रक्रिया यामध्ये त्यांचं विशेष कौशल्य आहे। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सुरुवातीलाच मला याविषयी बोलायचं आहे की हर्निया म्हणजे काय आणि ते सामान्य लोकांमध्ये किती सामान्य आहे? हर्निया म्हणजे बेसिकली मसल्स जे असतात, स्पेशली आपल्या ॲब्डोमेनचे, त्याच्यामध्ये वीकनेस किंवा छिद्र पडणं किंवा मसलमध्ये डिफेक्ट येणं। तसं पोटाच्या आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी थोडे वीक पॉइंट्स असतात। मेल्समध्ये इंग्वायनल रिजन किंवा फिमेल्समध्ये बेंबीच्या कडे, अम्बिलिकल रिजन। तर इथून जेव्हा मसल वीक होतात काही कारणामुळे, तर पोटातले आतले कंटेंट्स, फॅट किंवा इंटेस्टाईन, त्या डिफेक्ट्समधून बाहेर येतात। तर तसं जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तसे पोटामध्ये का जांघेमध्ये का ग्रॉइनमध्ये त्यांना गाठ किंवा लंप दिसून येते। तर हा कॉमनेस्ट प्रेझेंटेशन आहे एका ॲब्डॉमिनल वॉल हर्नियाचा। वेगवेगळे साइट्स असतात ॲब्डोमेनमध्ये जिथून हे डिफेक्ट्स तयार होऊ शकतात। हे लहान मुलांमध्ये पण होऊ शकतात आणि एल्डरली पेशंट्समध्ये पण होऊ शकतात। तर हा आजार फार कॉमन आहे कारण ह्याची इटिओलॉजी किंवा कारणे वेगवेगळी आहे। तर बेसिकली हा एक सिम्पलेस्ट डेफिनेशन आहे। मस्क्युलेचर ॲब्डॉमिनल वॉल मध्ये छिद्र पडणे किंवा मसल वीक होणे आणि त्याच्यातून पोटातले आतले जे कंटेंट्स आहेत ते थोडे भार पुश होऊन येणे, ह्याला आपण हर्निया म्हणतो। ओके डॉक्टर, हर्नियाचे पण काही प्रकार असतील, तर त्यामध्ये असे कोणते प्रकार आहेत ज्यामध्ये ऑपरेशनची म्हणजे शस्त्रक्रियेची आवश्यकता असते? हे बघा, आपण जाणून घेऊया की हर्निया एक फिजिकल डिफेक्ट आणि मसलमध्ये वीकनेस किंवा टेर येण्याच्यामुळे हा आजार होतो। तर ह्याच्यासाठी काही मेडिकल मॅनेजमेंट असा प्रकार नाहीये। कुठलाही हर्निया असू दे, ग्रॉइनचा, बेंबीचा, इन्सिजनल हर्निया, लॅटरल हर्निया, कुठेही आपल्याला हर्निया येतो तर ह्याचं ट्रीटमेंट सर्जिकलच राहतं। फक्त औषधाने कुठलाही हर्निया हा बरा होत नाही। ओके डॉक्टर, कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रिया म्हणजे एक्झॅक्टली काय आणि जे पारंपरिक ओपन सर्जरी असते त्याच्यापेक्षा हे कशा पद्धतीने वेगळं ठरतं? कमीत कमी इन्सिजन मध्ये जे आपण कुठलीही प्रकारची सर्जरी करतो त्याला आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी किंवा मिनिमल ॲक्सेस सर्जरी म्हणतो। मिनिमल इन्सिजननी सर्जरी करणे म्हणजे जे आधी पूर्वीच्या काळी मोठे आपल्याला इन्सिजन घ्यावा लागायचे असायचे, पोटावरती मोठा इन्सिजन आपण घेतला तर त्या व्यतिरिक्त आपण फक्त छोटे छोटे की होल्स बनवून ॲब्डोमेन मध्ये, ते की होल्स लिटरली 5 mm पेक्षा 10 mm साईजचे की होल्स असतात, त्याच्यातून आपण इन्स्ट्रुमेंट्स, लॅप्रोस्कोपी, दुर्बीन हे प्रकार आपण त्याच्यातून घालून आपण हर्नियाचे ऑपरेशन करतो। तर बेसिकली त्याचे 2 प्रकार आहे। आता लॅप्रोस्कोपी खूप टाइम पासून आहे आणि त्याचाच एक आता रिसेंट ॲडव्हान्स म्हणजे रोबोटिक सर्जरी। दोन्ही शस्त्रक्रियेमध्ये आपल्याला छोटे छोटे इन्सिजन मधून मोठे मोठे आपण ऑपरेशन्स, मोठे हर्नियास हे आपण
ट्रीट करू शकतो. ओके डॉक्टर, आता एकदम महत्त्वाचा प्रश्न की लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही नेमकी कशी काम करते आणि एकंदरीतच हर्नियाच्या उपचारांसाठी याची प्रोसिजर नेमकी कशी असते याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? लॅप्रोस्कोपी मध्ये आपण आताच डिस्कस केलं होतं, छोटे छोटे इन्सिजन्स होतात पोटामध्ये जे 1 सेंटीमीटर पेक्षा पण कमी साईजचे असतात. त्याच्याद्वारे आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स घालतो, एक कॅमेरा घालतो, 2 वर्किंग इन्स्ट्रुमेंट्स घालतो आणि जो प्रकारचा आपला हर्निया आहे त्याच्यावरती आपण फोकस करून या इन्स्ट्रुमेंट्सद्वारे ते हर्निया आपण रिपेअर किंवा सर्जिकली ट्रीट करतो. हेच आपण जर कम्पेअर केलं ओपन सर्जरीमध्ये तर आपल्याला वरून पोटावरती मोठा इन्सिजन घेऊन हा हर्निया आपल्याला रिड्यूस करून त्याची सर्जिकल ट्रीटमेंट करावी लागत असायची. पण मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी, लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक्स ह्याच्यामुळे कमीत कमी साईज इन्सिजन मध्ये आपण खूप सेफली मोठे किंवा लहान, सिंपल किंवा कॉम्प्लिकेटेड सगळ्या प्रकारचे हर्निया आपण ट्रीट करू शकतो. ह्याचा मोस्ट ॲडव्हान्टेज आपल्याला पेशंटलाच आपण देतो. मोठे इन्सिजन नाही होत म्हणजे पेन कमी होतं, हॉस्पिटलमध्ये स्टे कमी राहतं, पोस्ट ऑपरेटिव्ह आपल्याला जेवढे दिवसाची केअर घ्यावी लागते ती कमी होते. तर भरपूर फायदे आहे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीचे ओव्हर ओपन सर्जरी. ओके डॉक्टर, आपण बघतोय की रोबोटिक शस्त्रक्रिया आता सध्या वाढत चालल्या आहेत, त्याचं प्रमाण सुद्धा लोकांमध्ये एक लोकप्रिय होत चाललं आहे. तर रोबोटिक हर्निया ही लॅप्रोस्कोपिक तंत्रापेक्षा कशी वेगळी आहे त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? रोबोटिक सर्जरी हे आता खूप एक ॲडव्हान्स्ड मेथड आहे ज्यांनी आपण फक्त हर्निया नाही बाकी पण आपण ऑपरेशन्स करू शकतो. पोटाचे ऑपरेशन्स किंवा आपण जर हर्नियावरती स्पेसिफिक बघायला गेलो तर रोबोट हा खूपच ॲडव्हान्स टूल आहे आणि खूप एक महत्वाचा आणि हेल्पफुल टूल आहे सर्जनला पण आणि पेशंटला पण. रोबोटचा ॲडव्हान्टेज सेम असतो जिथे आपण आधी डिस्कस केलं होतं की छोटे छोटे कट्स येतात पोटावरती. पण लॅप्रोस्कोपी वरती ह्याचा काय ॲडव्हान्टेज आहे की कॉम्प्लेक्स हर्नियाज आणि कॉम्प्लिकेटेड सर्जरीज मध्ये जे आपल्याला प्रिसिजन लागतं आणि जे विजन लागते, मायक्रोस्कोपिक विजन, आपल्याला फाईन स्ट्रक्चर्स बघून डिसेक्ट करावे लागतात किंवा एकदम आजूबाजूला रक्तवाहिनी वगैरे असतात ज्याला आपल्याला वाचवून एकदम प्रिसाइज सर्जरी करावी लागते, ह्याच्यात रोबोटचा खूप मोठा फायदा होतो. तर आधीच्या काळात जे मोठे मोठे ऑपरेशन्स करायला आपल्याला ओपनच सोडून काय ऑप्शन नव्हता, त्या प्रिसिजन रोबोटमुळे जो आलेला आहे त्यांनी आपण इवन द फायनेस्ट टिश्यूज हँडलिंग, कॉम्प्लिकेटेड हर्नियाज, पोटाचे सर्जरीज, रोबोटिक इन्स्ट्रुमेंटेशन आणि रोबोटिक सिस्टम्समुळे पेशंटला ह्याचा खूप जास्त फायदा होतो आणि सर्जनला पण ईज ऑफ कम्फर्ट आणि एक्स्ट्रा प्रिसिजन येतो हे सर्जरीज करण्यासाठी. ओके, तर डॉक्टर, रुग्णांसाठी कमीत कमी आक्रमक आणि रोबोटिक हर्निया शस्त्रक्रिया ज्याबद्दल आता आपण चर्चा केली, याचे मुख्य फायदे काय आहेत? अल्पकालीन असेल आणि दीर्घकालीन असेल, दोन्हींमध्ये? मुख्य फायदा म्हणजे एक तर कमीत कमी इन्सिजन्स किंवा फक्त की होल्स येतात आपल्या ऑपरेटिव्ह साईटवरती. सेकंडली आपण बघायला गेलं तर रिकव्हरी फास्टर आहे पेशंटची. जर ओपन सर्जरीमध्ये तुम्ही बघितलं 4 दिवस 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं, लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरीने 1 किंवा 2 दिवसच पेशंटला हॉस्पिटलमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स राहावं लागतं. अर्ली ॲम्ब्युलेशन, ऑपरेशन नंतर हालचाल, फिरणे, रिटर्न टू वर्क टाइम, हे सगळे गोष्ट रोबोटिक सर्जरीमध्ये खूप फास्टर आहे कम्पेअर टू अदर मेथड्स ऑफ सर्जरी. जर आपण पेन बघितलं, ऑपरेशन नंतर पेन किलरचे रिक्वायरमेंट, नॉर्मल रिटर्न टू ऍक्टिव्हिटीज, डेली बेसिक ऍक्टिव्हिटीज, घर काम करणे, वॉकिंग करणे, हे पण रोबोटिक सर्जरी मध्ये ह्याची रिटर्न टू फास्टर वर्क, रिटर्न टू नॉर्मल वर्किंग लाईफ, आपले रुटीन हालचाल, हे सगळी गोष्ट लवकर होते. तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस ओव्हर कन्व्हेन्शनल सर्जरी रोबोटिक सर्जरीमध्ये आहे आणि आता आपण हे हर्नियासाठी पण अप्लाय करू शकतो. ओके, आता ओपन लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक प्रक्रियांमध्ये पुनर्प्राप्ती वेळ म्हणजेच रिकवर व्हायला एकंदरीत किती वेळ लागतो? त्यामध्ये किती पेन होतं किंवा त्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होण्याचा धोका, यामध्ये काही फरक आहे का प्रत्येकामध्ये?
ओपन सर्जरीमध्ये ऑब्व्हियसली जर आपण काही कॉम्प्लिकेटेड हर्नियाज करतो, बिकॉज मोठा इन्सिजन असतो, तर रिकव्हरी टाइम थोडी लेट असते. हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस थांबावे लागतात. ओपन सर्जरीमध्ये खूप वेळी जर पेशंट थोडे वयस्कर असतात, त्यांना बाकी काही कोमॉर्बिडिटीज असतात, डायबिटीज, ब्लड प्रेशर, तर वुंड हिलिंग लवकर होत नाही. कधी वुंडमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर मग ते परत रेग्युलर ड्रेसिंग आणि अँटीबायोटिक्स वगैरे ओपन सर्जरीमध्ये थोडं जास्त घ्यावं लागतात. हेच लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये, कारण आपले इन्सिजन छोटे असतात, मोठे कट येत नाही ॲब्डोमेन वरती, छोटे छोटे की होल्स असतात, तर वुंड हिलिंग लवकर होऊन जाते. पेनसाठी खूप जास्त पेन किलर्स ऑपरेशन नंतर घ्यावा नाही लागत. अँटीबायोटिक घेण्याची रिक्वायरमेंट कमी होते. रिटर्न टू वर्क टाइम फास्टर असतं. आणि सर्जिकल जी आपली स्किल असते कुठल्याही हर्नियाला रिपेअर करण्यामध्ये, ओपन किंवा रोबोटिक मध्ये आपल्याला जास्त प्रिसाइज आणि प्रिसिजननी आपण सर्जरी केल्यामुळे त्याची रिकरन्स रेट्स पण कमी होऊन जातात. ओके. डॉक्टर, हर्नियाच्या एखाद्या रुग्णाला तुम्ही कशा पद्धतीने ठरवता की त्याला नेमकी कोणती पद्धत यूज होईल? म्हणजे लॅप्रोस्कोपिक असेल, रोबोटिक असेल किंवा ओपन, यामधलं कुठलं त्यासाठी बेस्ट आहे हे तुम्ही कोणत्या बेसिसवर ठरवता? थोडं सविस्तरमध्ये सांगाल? जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात हर्नियासाठी, त्यांचे खूप व्हेरीड एज ग्रुप असतात. एखादा खूप लहान मुलं पण हर्निया घेऊन येतात, ज्याला कंजेनायटल हर्निया म्हणतात. काही लेडीज ज्यांना सी सेक्शन नंतर अम्बिलिकल हर्निया होतो, का इन्सिजनल हर्निया होतो, का काही वयस्कर माणूस येतात ज्यांना इंग्वायनल हर्निया झालेला असतो, का आधी काय ऑपरेशन झालंय आणि त्या ऑपरेशनच्या इन्सिजन मधून एखादा हर्निया तयार झालेला आहे. तर जेव्हा आपण असे वेगवेगळे स्पेक्ट्रम ऑफ पेशंट्स बघतो, तर डिसिजन मेकिंग हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जर आपण एका यंग पर्सनला बघितलं, ज्यांना काही बाकी मेडिकल इश्यूज नाही आहेत, काही कोमॉर्बिडिटीज नाही आहेत, तर एकदम सेफली आपण लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी कुठल्याही प्रकारच्या हर्नियाला आपण करू शकतो. जे फारच लहान मुलं किंवा मुली असतात, ज्यांना कंजेनायटल हर्निया झालेला असतात, त्यांना आपण युजली आता ओपन सर्जरी आताही आपण त्यांना ऍडवाइस करतो, कारण त्यांची बॉडी स्ट्रक्चर छोटी असते, हर्निया जास्त कॉम्प्लिकेटेड नसतात, तर फारच लहानच्या ओपन इन्सिजन मध्येच ते ऑपरेशन होऊन जातात. जे वयस्कर माणसं असतात, त्यांना थोडे अजून मेडिकल कोमॉर्बिडिटीज पण असतात. कोणाला डायबिटीज असतात, कोणाला हार्ट प्रॉब्लेम्स असतात. तर ह्या पेशंट्समध्ये आपल्याला त्यांची ओव्हरऑल हेल्थ बघून सर्जिकल टेक्निक आपल्याला डिवाइस करावी लागते. जर लवकरात लवकर ओपन सर्जरीमध्ये कमी टाइम मध्ये जर ऑपरेशन होत आहे, तर ह्या पेशंट कॅटेगरीमध्ये आपण जास्त वेळ ओपन सर्जरी कमी अॅनेस्थेशियामध्ये आपण प्रेफर करतो. पण 90% ऑफ द टाइम्स जे आपण फिटनेस घेतो सर्जरीसाठी, यंग पेशंट असणार आणि जे वयस्कर पेशंट्स पण फिट आहे, त्यांना आपण सेफली लॅप्रोस्कोपी व रोबोटिक सर्जरी ऑफर करू शकतो ट्रीटमेंटसाठी. ओके. तर डॉक्टर, असे काही रुग्ण आहेत का जे कमीत कमी ह्या आक्रमक हर्निया शस्त्रक्रियेसाठी तुम्हाला वाटत असेल की हे योग्य नसतील, हे तुम्ही कोणत्या बेसिसवर ठरवता? जेव्हा आपण प्री अॅनेस्थेटिक चेकअप करतो, फिजिशियन फिटनेस आपण करतो, काही पेशंट्सना कधी कधी ऑलरेडी अँजिओप्लास्टी झालेली असते, त्यांचे हार्टचे फंक्शनिंग थोडी कमी असते, काही लोकांना काही किडनीचे प्रॉब्लेम असतात, काही लोकांना ऑलरेडी 3-4 सर्जरी झालेले असतात, काही खूपच वयस्कर माणसं असतात. तर लॅप्रोस्कोपी व रोबोटिक सर्जरीला आपल्याला फुल अॅनेस्थेशिया किंवा जनरल अॅनेस्थेशिया मध्ये सर्जरी करावी लागत असते. पण जे आपण बघतो की जे पेशंट्सला कोमॉर्बिडिटीज जास्त आहे आणि कमी अॅनेस्थेशियामध्ये लवकर आपल्याला चांगला रिझल्ट द्यायचा आहे सर्जिकली, इट कॅन बी रिजनल अॅनेस्थेशिया, स्पायनल अॅनेस्थेशिया, तर ह्या पेशंट्सना आपण थोडं वी कॅटेगराइज देम ॲज ज्यांना आपल्याला कमी अॅनेस्थेशियामध्ये फास्टर टाइम मध्ये आणि फास्टेस्ट पॉसिबल वे मध्ये हा आपल्याला ट्रीटमेंट करायचा आहे. तर वी ऑफर अ क्विक ओपन सर्जरी इन अनकॉम्प्लिकेटेड केसेस. बट मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा आमचे अॅनेस्थेटिक चेक करतात आणि आमचे फिजिशियन चेक करतात, ते आधीच आपल्याला सांगतात की ठीक आहे, ह्या पेशंट कॅटेगरीला आपल्याला जनरल अॅनेस्थेशिया नको द्यायला पाहिजे आणि ज्यांना आपण देऊ शकतो सेफली, त्यांच्यामध्ये आपण लॅप्रोस्कोपी व रोबोटिक सर्जरी करू शकतो.
ओके. डॉक्टर, अलीकडच्या वर्षात रोबोटिक शस्त्रक्रिये जास्त होत असल्यामुळे हर्निया दुरुस्तीच्या या क्षेत्रात कसा बदल झालेला आहे? भरपूर बदल झालेला आहे. जे कॉम्प्लिकेटेड हर्नियाज म्हणजे पेशंट फॅक्टर्स, जे एखादा ओबीस पेशंट असो का, खूप वेळा हर्निया, रिकरंट हर्निया पण आमच्याकडे येतात. एकदा ऑपरेट झालेले आहे, दुसरा ऑपरेट झालेला आहे, आता तीनदा तो हर्निया परत आलेला आहे. किंवा रेअर हर्नियाज ज्यांची पोझिशनिंग आणि लोकेशन ऑफ द हर्निया एकदमच डिफिकल्ट अप्रोच आहे लॅप्रोस्कोपी किंवा ओपनला, ह्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरीचा खूप मोठा फायदा आहे. रोबोटिक सर्जरी आणि त्यांच्या प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्समुळे आपण एकदम ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या डिफिकल्ट एरियाज पर्यंत आपण पोहोचून तो हर्नियाचा आपण रिपेअर करू शकतो. आणि भरपूरदा आत पोटामध्ये 1, 2, 3 सर्जरीज जर कुठल्या पेशंटमध्ये झालेल्या आहेत, तर पोटामध्ये भरपूर ॲडिशन्स तयार होतात. आत सगळे आतडी वगैरे एक दुसऱ्याला चिटकून असतात. ते केअरफुली सेपरेट करणं रोबोटिक सिस्टमनी खूप प्रिसिजनमुळे पेशंटला खूप सेफ जातं ॲज कम्पेअर्ड टू ओपन सर्जरी. ऑल्सो कॉम्प्लिकेटेड हर्नियाजला जे सर्जिकल टाइम लागायचा ओपन सर्जरीमध्ये, तोही कमी झालेला आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑलच आपण फायदा बघतो. सर्जिकल टाइम कमी होतो, इन्सिजन्स कमी होतात, पेन किलर रिक्वायरमेंट कमी होते, अँटीबायोटिक रिक्वायरमेंट कमी होते, पेशंट लवकर उठून बेडमधून चालतो, लवकर कामाला जातो. तर ऑल दिस इज बीन मेड पॉसिबल बाय द इन्व्हेन्शन ऑफ रोबोटिक सर्जरी. ओके. डॉक्टर, आता येणाऱ्या भविष्याच्या काळात हर्निया उपचारांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया या ज्या असेल, यांबद्दलचा दृष्टिकोन कसा होईल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं ऑलरेडी पुण्यामध्ये पण जर बघितलं, रुबी हॉलकडे पण खूप वर्षापासून रोबोट आहे. आपल्याकडे भरपूर ठिकाणी आता डिफरंट टाइप्स ऑफ रोबोट्स आलेले आहेत आणि सर्जिकल ट्रेनिंग पण त्याच्यामध्ये भरपूर वाढलेली आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये तर ऑलरेडी मोस्ट ऑफ द सर्जरीज आता रोबोटिकलीच होत आहेत आणि मला वाटतं आपल्या देशात सुद्धा आता रोबोटचा खूप खूप फायदा होता. लॅप्रोस्कोपी तर आहेत सगळीकडे, पण आता रोबोटिक जो हा नवीन मीडियम आहे, दॅट आय थिंक मोस्ट ऑफ द सर्जरीज, गॅस्ट्रोइंटेस्टिनल असो, हर्निया असो, भरपूर ठिकाणी इवन बायपास सर्जरीज रोबोटिकली होत आहेत. तर द फ्युचर, आय वॉन्ट से फ्युचर, प्रेझेंट इज ऑलरेडी द एज ऑफ रोबोटिक्स आणि पुढे जाऊन ते अजून ॲडव्हान्समेंट्स होऊ शकतात. जसं टेली रोबोटिक सर्जरी वगैरे इज अ न्यू थिंग, की मी पुण्यात बसून एका पेशंटला दिल्लीमध्ये मी ऑपरेट करू शकतो वाया द हेल्प ऑफ अ रोबोट. सो द फ्युचर इज व्हेरी व्हेरी एक्साइटिंग. त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण येणार, टेली सर्जरी येणार. तर वी आर लुकिंग ॲट अ व्हेरी गुड एज इन सर्जिकल इनोव्हेशन राईट नाव. ओके. डॉक्टर, बरेच जणांना हर्नियाचा त्रास असतो, पण ते शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भीती वाटत असते किंवा ऑपरेशनची भीती वाटत असते. तर अशांना तुम्हाला काय मेसेज द्यायचं आहे? ऑपरेशनची भीती सगळ्यांनाच वाटते. एव्हरीबडी इज ऑलवेज वरीड की ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितलंय. पण काही कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन डिले नाही करायला पाहिजे. वन ऑफ दोज कंडिशन्स इज अ हर्निया. हर्नियामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे आधीपासून की त्याच्यामध्ये काही मेडिकल मॅनेजमेंट नाहीये, की असं नाहीये की मी 1 वर्ष गोळी खाऊन बघतो आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार का. वी नो फ्रॉम डे 1 की ऑप्शन इज सर्जिकल. जर आपण थांबत गेलो तर जे डिफेक्ट साईज किंवा मसलमध्ये जो होलचा साईज आहे तो वाढू शकतो, म्हणजे हर्निया मोठा होऊ शकतो. तर एका सिंपल हर्नियाला मग आपण कॉम्प्लिकेट करतोय. डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये जेव्हा आपण करताना कंटिन्युअस पेन, क्वालिटी ऑफ लाईफ इंडिकेटर्स थोडे कमी होऊन जातात. आणि द वर्स्ट केस सिनेरिओ विल बी की हर्नियामध्ये जाऊन काय आतडी वगैरे जर अटकले तर ती एमर्जन्सी होते. ते आतडीचा ब्लड सप्लाय कमी होऊ शकतो, ती काली पडू शकते, गँग्रीन होऊ शकतं आणि मग एका छोटं इलेक्टिव्ह सर्जरी जे 1-2 दिवसात आपण ठीक करू शकतो ते फारच कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. तर माझा मेसेज हाच असेल की हर्निया जर आहे का डाऊट पण आहे, कुठे पोटात अशी गाठ, लंप आपल्याला कोणाला वाटते, तर आपल्या नियरेस्ट डॉक्टरकडे जाऊन ती चेकअप करावी. बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स सोनोग्राफी सारखी करावी, म्हणजे आपल्याला आयडिया येतो की हर्निया कुठे आहे,
त्या हर्नियाचा साईज काय आहे, हर्नियाचे कंटेंट्स काय आहे, फॅट आहे, आतडी आहे, आणि मग लवकरात लवकर ऑपरेशन हर्नियामध्ये करणं हेच योग्य आहे. कारण वेट करून आपल्याला त्याचं काही ॲडव्हान्टेज नाहीये, फक्त नुकसान आहे, जे मी पॉइंट्स तुम्हाला सांगितले. ओके, थँक्यू. डॉक्टर हर्षवर्धन चौकुलकर, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, हर्नियाबद्दल आपल्या प्रेक्षकांना जागरूक केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, ज्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं, एकंदरीत हर्नियावर कशा पद्धतीच्या आता आधुनिक ट्रीटमेंट आलेल्या आहेत आणि लवकरात लवकर जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट चालू कराल त्यावर योग्य मार्गदर्शन घेऊन जर तुम्ही त्यामध्ये जर ट्रीटमेंट घेतल्या तर तुम्ही नक्की त्यामधून रिकवर होऊ शकता. जर तुम्हाला असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसतात त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाला इथेच थांबण्याची. नमस्कार.